स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक आरोग्याचा आजार आहे, जो व्यक्ती कशी विचार करते, कसे अनुभवते आणि कसे वागते यावर परिणाम करतो. याची लक्षणे मुख्यतः 3 प्रकारांत विभागली जातात. पहिले, पॉझिटिव्ह सिम्प्टम्स, म्हणजे सामान्यतः नसावीत अशी लक्षणे जी वाढून दिसतात. व्यक्तीला प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येऊ शकतात किंवा गोष्टी दिसू शकतात. त्यांना भ्रम म्हणजे डिल्युजन्स देखील होऊ शकतात, म्हणजेच ठोस पण चुकीचे विश्वास. उदाहरणार्थ, कोणी आपल्यावर पाळत ठेवत आहे असे वाटणे, कोणी आपल्यावर ब्लॅक मॅजिक केले आहे असे मानणे, कोणी अन्नात काहीतरी मिसळत आहे असे वाटणे, लोक माझ्याबद्दल बोलत आहेत असे वाटणे, टीव्ही किंवा सोशल मीडियावरून खास संदेश येत आहेत असे समजणे, आपल्याकडे विशेष शक्ती आहेत असे मानणे किंवा आपल्या विचारांवर कोणीतरी नियंत्रण ठेवत आहे असे वाटणे. काहींना असेही वाटू शकते की इतरांना त्यांचे विचार ऐकू येतात, विचार मनात घातले जात आहेत किंवा काढून घेतले जात आहेत, किंवा कोणताही पुरावा नसताना शरीरात गंभीर समस्या आहे असे वाटणे. बोलणे गोंधळलेले होऊ शकते आणि वर्तन असामान्य दिसू शकते. दुसरे, नेगेटिव्ह सिम्प्टम्स, म्हणजे सामान्य क्षमतांमध्ये घट होणे. यामध्ये भावनांची कमी अभिव्यक्ती, कमी बोलणे, उत्साहाचा अभाव, सामाजिक दुरावळ आणि स्वतःची नीट काळजी न घेणे यांचा समावेश होतो. तिसरे, कॉग्निटिव्ह सिम्प्टम्स, म्हणजे विचार करण्यातील अडचणी. यामध्ये एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणे आणि निर्णय घेण्यात अडचणी येणे यांचा समावेश होतो. स्किझोफ्रेनिया उपचार योग्य आहे. लवकर उपचार, कुटुंबाचा पाठिंबा आणि कलंक कमी करणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.